गाठलाय, तर दुसरीकडे आता अवकाळीची चिंता शेतकऱ्यांना सतावते। कारण पुढचे 2 दिवस राज्यात पावसाचा इशारा देण्यात आलाय। मराठवाडा आणि मध्य उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। अनेक भागात पावसाला पोषक वातावरण तयार झालंय, तर दुसरीकडे कोकण, मराठवाडा आणि विदर्भातही किमान तापमानात 2 ते 3 अंशांची घट होणार आहे। एकंदरीतच थंडी तर वाढलीच आहे, परंतु अवकाळी पाऊस पडला तर याचं रब्बी पिकांना मोठं नुकसान होऊ शकतं आणि म्हणूनच शेतकरी चिंतेत आलेत। शेतकऱ्यांसाठी अत्यंत ही महत्त्वाची बातमी होती आणि त्यानुसार त्यांनी आता काळजी घेणं गरजेचं आहे। यानंतर सुद्धा आता आपण शेती संदर्भातीलच बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। वाढत्या महागाईत खाद्यतेलाचे भावही सतत वाढत असल्यानं नागरिकांची चिंता वाढली आहे। मागील 2 महिन्यांपासून खाद्यतेलाचे भाव 20 ते 25 रुपयांनी वाढलेत। वाशीतील एपीएमसी बाजारात मागणीपेक्षा खाद्यतेलाचा पुरवठा कमी झाल्यानं तुटवडा जाणवत असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय। नव्या तुरीची देशातील काही बाजारात आवक सुरू झाली। बाजारात सध्या तुरीला 7,500 ते 8,000 रुपयांचा भाव मिळतोय। तुरीला उठावही चांगला आहे, तर बाजारातील सध्याची आवक कमीच आहे। पुढील काही आठवड्यांनंतर तुरीची आवक वाढण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत। जळगावात सर्वात मोठ्या गिरणा धरणातील जलपातळी यंदा 100% भरली आहे। यंदा धरणातून रब्बीसाठी पाणी मिळत असल्यानं शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केलं जात आहे, तर दुसरीकडे अन्य मध्यम लघु प्रकल्प सुद्धा भरलेत आणि म्हणून रब्बी पीक गिरणा पट्ट्यात जोमात आहे। पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुद्धा 90 ते 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली आहे। मागणीच्या तुलनेत आवक जास्त असल्यानं आलं, टोमॅटो, फ्लॉवर, मटार आणि कोबीच्या भावात घसरण झाली आहे। काकडी आणि कारल्याचे भाव मात्र वाढलेलेच आहेत। घाऊक बाजारपेठेमध्ये गेल्या 3 दिवसांत 10,500 कांदा पोत्यांची आवक झाल्यानं कांद्याचे भाव उतरलेत। यात सरासरी 230 रुपये 10 किलो असे घाऊक भाव झालेत। गेल्या महिन्यात 100 रुपये प्रति किलो कांद्याचा भाव झाल्यामुळे हवालदिल झालेल्या ग्राहक वर्गाला आता दिलासा मिळालाय। जळगावात केळी दरात सातत्यानं घसरण सुरूच आहे। केळीचे दर 1,700 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले होते, मात्र सध्या कमाल दर 1,500 ते 1,600 रुपये प्रति क्विंटल असे निर्यातक्षम केळीला दर मिळत आहेत। वाशिम जिल्ह्यातील काही शेतकरी मोहरी पिकाची लागवड करतायत, मात्र दाणे भरण्याच्या अवस्थेत मोहरीवरती मोठ्या प्रमाणात मावा रोगाचा प्रादुर्भाव झालाय आणि म्हणून उत्पादन घटण्याची चिंताही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। अहिल्यानगर इथल्या दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत लिंबाचे लिलाव झाले। यामध्ये 1 नंबर लिंबाला अवघा 5,000 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला। इथल्या बाजार समितीच्या आवारात 24 क्विंटल लिंबाची आवक झाली। यवतमाळमध्ये सोयाबीनचे भाव गडगडल्यानं शेतकऱ्यांची पावलं हमीभाव केंद्रावरती वळली आहेत। सोयाबीन आवक पाहता 2 लाख नग बारदाना न आल्यास सोयाबीन खरेदीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे। त्यामुळेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं राहण्याची शक्यता वर्तवली जाते। वाशिम जिल्ह्यात सततच्या वातावरण बदलामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय आणि म्हणून शेतकऱ्यानं 2 एकर संत्रा बागेत आंतरपीक म्हणून टरबूजाची लागवड केली आहे। मल्चिंग पेपर अंथरून टरबूजाचं पीक लावण्यात आलंय। येवला तालुक्यातील हडपसावरगाव इथल्या शेतकऱ्यांना साठवलेल्या 20 ट्रॉल्या मक्याच्या चाऱ्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे। अगोदरच बदलत्या वातावरणाचा फटका पिकांना बसतोय, शेतकऱ्यांचं त्यात मोठं नुकसान होत आहे आणि यातच चारा जळून खाक झाल्यानं शेतकरी हताश झालाय। अमरावतीच्या भातकुली तालुक्यात 4 एकर तुरीचं पीक जळून खाक झालंय। अज्ञात व्यक्तीनं आग लावल्याची माहिती समोर आली आहे।
शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं असून प्रशासनानं मदत करण्याची मागणी करण्यात आली आहे. धुळ्यात उन्हाळा कांदा लागवडीला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यानं विहिरींच्या पातळीतही वाढ झाली आहे आणि म्हणून यंदा 20% लागवडीचं क्षेत्र वाढलंय. शेतकऱ्यांनी उन्हाळा कांदा लागवडीला सुरुवात केली असून महिला मजुरांना रोजगाराची संधी निर्माण झाली आहे. नंदुरबारमध्ये अक्कलकुवामध्ये 29 हेक्टरवरती शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. स्ट्रॉबेरीचं उत्पादन चांगलं येऊ लागलंय, मात्र बाजारपेठ उपलब्ध नसल्यानं शेतकऱ्यांना रस्त्याच्या कडेला आणि घरोघरी जाऊन स्ट्रॉबेरी विक्री करावी लागते. म्हणून शासनानं मदतीचा हात द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. लातूरच्या रेणापूरमध्ये बोगस पीक विमा भरल्याचं प्रकरण उघडकीस आलंय. 200 शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवरती पीक विमा भरल्याचं उघड झालंय. हा सगळा पीक विमा बीडच्या बँकेत भरल्याचं सांगण्यात येत आहे. आणि आता अजून एक महत्त्वाची बातमी आहे आरोग्यासंदर्भात. चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनासारख्या विषाणूचा उद्रेक पाहायला मिळतोय आणि त्याच पार्श्वभूमीवरती राज्य सरकार सुद्धा अलर्ट मोडवरती आलंय. राज्य सरकारनं नागरिकांसाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोना उंबरठ्यावरती पोहोचण्याची शक्यता असल्यानं राज्याच्या आरोग्य मंडळानं सर्व रुग्णालयांना सुद्धा आता पत्र पाठवलंय. महाराष्ट्रात आतापर्यंत HMPVचा एकही रुग्ण आढळलेला नाहीये. मात्र नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठीच्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणं टाळा असं सांगण्यात आलंय. कुणाशीही हस्तांदोलन करू नका. सार्वजनिक ठिकाणी थुंकूही नका. ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेऊ नका. अशा काही महत्त्वाच्या सूचना आता या HMPV व्हायरसच्या पार्श्वभूमीवरती देण्यात आल्या आहेत आणि त्यांचं पालन करणं गरजेचं आहे आपल्या आरोग्यासाठी. यानंतर आता आपण 36 जिल्ह्यांतील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया. 36 जिल्हे 36 रिपोर्टरच्या माध्यमातून. वर्धेच्या आर्वीमध्ये चराई करून आलेल्या जनावरांना विषबाधा झाली आहे आणि यात 11 जनावरांचा मृत्यू झाला तर जवळपास 150 आजारी पडलेत. जनावरांना चाऱ्यातून विषबाधा झाल्याचं समोर आलंय आणि या घटनेत पशुपालकांचं लाखोंचं नुकसान झालं असून आर्थिक मदतीची मागणी केली जाते. नगर परिषदेच्या गलथान कारभारामुळे नांदेडच्या बिलोली शहरातील अनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाणी पुरवठ्याची पाईपलाईन असून सुद्धा नागरिकांना पाणी विकत घ्यावं लागतंय. म्हणून तात्काळ पाणी टंचाई दूर करा, अन्यथा घागर मोर्चा काढण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय. नाशिकच्या मालेगाव शहरात सुरू असलेल्या रस्ते विकास कामांमुळे शहरात धुळीचं प्रमाण वाढलंय. रस्त्यांची कामं संथ गतीनं सुरू असल्यानं नागरिकांना धुळीतून प्रवास करावा लागतोय आणि म्हणून रस्त्यांची कामं तातडीनं करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पुण्यातल्या कारेगाव इथे कोयत्याचा धाक दाखवून मनी ट्रान्सफरचे ग्राहक सेवा केंद्र लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरोड्याचा थरार CCTVमध्ये कैद झालाय. दरोड्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत 24 तासातच 4 आरोपींना अटक केली आहे. आमदार रत्नाकर गुट्टे यांचा बेपत्ता असलेला नातू सुमित गुट्टे मनमाडमध्ये सापडला. रिक्षातून जात असताना अचानक बेशुद्ध झालो आणि त्यानंतर पुण्यातून आपण मनमाडमध्ये कसे आलो याची कल्पना नसल्याची माहिती सुमितनं दिली आहे. कोल्हापूरच्या चंदगडमध्ये चोरट्यांनी SBIच्या ATM वरती दरोडा टाकत 18 लाखांची रोकड लंपास केली. या प्रकरणी चंदगड पोलीस ठाण्यात अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. साक्री तालुक्यात पोलिसांनी अवैध दारू संदर्भात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत घराच्या बाहेर उभ्या असलेल्या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात दारूचा साठा ठेवून ठेवण्यात आलाय.
याबाबत पोलिसांना माहिती मिळताच छापा टाकत दारूचा साठा जप्त केलाय। मेरीकॉम फेम अभिनेत्यावरती जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। मुंबईतल्या वर्सोवामध्ये ही घटना घडली आहे। राघव तिवारी असं या अभिनेत्याचं नाव आहे आणि या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राघवला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। मावळच्या 9 लाख उंबरे गावातून 3 बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आलंय। मागील 6 महिन्यांपासून ते बांगलादेशी नागरिक वास्तव्यास या ठिकाणी होते आणि या इसमाकडे कागदपत्रांची पडताळणी करताना त्यांच्याकडे बांगलादेशमधील रहिवासी पुरावे मिळाले। म्हणूनच पोलिसांनी त्यांना तिघांनाही बेड्या ठोकल्या। ठाण्यातील बाळकुंभ परिसरात एका इमारतीला आग लागली होती। छाबाया पार्कमधील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरती ही आग लागली होती। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। मोहोळ बस स्थानकात उभ्या एसटी बसनं अचानक पेट घेतलाय। बसमधील इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा प्रकार घडलाय। या आगीत सर्व बस जळून खाक झाली असून कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। अहिल्यानगर शहरातील VRD जवळ चालत्या कारला आग लागली होती। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली आहे। पिंपरी चिंचवड शहरात एका खासगी लक्झरी बसला आग लागली होती। चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवासी सुखरूप बाहेर पडले। शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलानं व्यक्त केला। वाशिमच्या रिसोड शहरात रात्री चोरी झाली, मात्र सकाळी त्याच दुकानात आग लागल्याची घटना समोर आली आहे आणि म्हणून चोरट्याने दुकानाला आग लावली तर नाही ना असा संशय दुकान मालकाने व्यक्त केलाय। मात्र आग लावली की लागली हे आता पोलीस तपासात उघड होईल। वाशिमच्या कारंजा दारव्हा मार्गावरती सोमठाणा घाटात 2 ट्रकची समोरासमोर धडक झाली आहे। या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झालाय। पालघर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या कारचा अपघात झालाय। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झालाय। अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झालेत। सायन पनवेल महामार्गावरील जुईनगर जवळ 4 ते 5 गाड्यांचा अपघात झालाय। डंपरनं 3 वाहनांना मागून धडक दिल्यानं हा अपघात घडलाय। यात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला असून 3 गाड्यांचं मोठं नुकसान झालंय। कुडाळ तालुक्यामध्ये अनधिकृत वाळू उत्खननावरती जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन कारवाई करायला सुरुवात केली आहे। सोनवडे नदीपात्रात वाळू उत्खनन करणाऱ्या 2 होड्यांवरती कारवाई करून पाण्यात त्या बुडवण्यात आल्या आहेत। आणि आता एक मोठी बातमी समोर येते। खासदारासंदर्भात वादग्रस्त पोस्ट करणं गेवराई महामार्ग केंद्राचे API गणेश मुंढेंना चांगलंच भोवलंय। त्यांची पुणे नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे। एका व्हॉट्सअप ग्रुपवरती API गणेश मुंढेंचं लोकसभा सदस्याविषयी अशोभनीय विधान व्हायरल झालं होतं आणि त्याची दखल घेत त्यांची आता उचलबांगडी करण्यात आली आहे। आणि यानंतर आता राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा घ्यायचा आहे न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून। बीड सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ पुण्यात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। पुण्यातील लाल महालातून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकला। या मोर्चामध्ये देशमुख कुटुंबियांसह भाजप आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही सहभागी झाले होते। पुण्यातील आक्रोश मोर्चात सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते। आरोपींना लवकरात लवकर पकडून फासावरती लटकवा अशी मुख्यमंत्री भावाला लाडक्या बहिणीची विनंती आहे असं देशमुख यांच्या बायकोनं म्हटलंय। तर आम्हाला न्याय द्या अशी साद देशमुखांची मुलगी वैभवीनं घातली आहे। पुण्यातल्या सकल मराठा मोर्चात वाल्मिक कराडच्या पुतळ्याला आंदोलकांनी जोडे मारले।
आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। बीड सरपंच हत्या प्रकरणात निर्धारानं कारवाई सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा करणार असंही ते म्हणाले। बीड सरपंच हत्या प्रकरणात आता बीडच्या पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांची मोठी कारवाई त्यांनी केली आहे। बीडच्या 4 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत। बीड सरपंच हत्या प्रकरणात आतापर्यंत 8 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत। मात्र या 8ही आरोपींना वेगवेगळ्या पोलीस कोठडीत डांबण्यात आलंय। 8ही आरोपींना एकत्रित ठेवल्यास तपासावरती त्याचा परिणाम होण्याची भीती आहे। तसंच पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी कटही आखला जाऊ शकतो, म्हणूनच त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आलंय। बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट एप्रिलमध्येच रचला गेल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय। तसंच एसआयटीत बालूकाकाचे चालूबाबा सामील झालेत असं म्हणत धस यांनी वाल्मिक कराडवरती निशाणा साधला। धनंजय मुंडेंच्या बंगल्यावरती 2 कोटींच्या खंडणीची डील झाल्याचा गंभीर आरोपच भाजप आमदार सुरेश धसांनी केलाय। या डीलच्या बैठकीचं खोटं ठरलं तर राजीनामा देईन असंही धस म्हणाले। बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या एसआयटीमध्ये महेश विघ्ने या पोलीस उपनिरीक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे। पण याच महेश विघ्नेंचे वाल्मिक कराड बरोबरचा एकत्र असलेला फोटो समोर आलाय। दोघांचे कमरेत हात घालून फोटो आहेत, तुम्ही चौकशी करणार का असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय। बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एसआयटी बरखास्त करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे। जे लोक वाल्मिक कराडला रोज नमस्कार घालतात ते लोक निष्पक्षपणे चौकशी करू शकत नाहीत असं दमानिया म्हणाले। मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही प्रतिक्रिया दिली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा उपयोग राजकारणासाठी करू नये, आम्ही कोणत्याही दोषीला सोडणार नाही असं फडणवीस म्हणाले। बीड सरपंच हत्या प्रकरणात टोकाची भूमिका नको अशी सावध भूमिका शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी घेतली आहे। एकीकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधक आक्रमकपणे करतायत, त्याच वेळी जयंत पाटील मात्र सावध भूमिका घेताना दिसतायत। बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मनोज जरांगे पाटलांनीही धनंजय मुंडेंना धमकी दिल्यानंतर लक्ष्मण हाके आणि जरांगे पाटील यांच्यात पुन्हा एकदा चुंबली आहे। जरांगे घरात घुसायची भाषा करतात, त्यांच्या धमकीला आम्ही घाबरणार नाही असा इशाराच हाकेंनी दिलाय, तर धनंजय मुंडेंनी लक्ष्मण हाकेंना बोलायला सांगितलं असल्याचा आरोप जरांगेंनी केलाय। भाजप आमदार सुरेश धसांच्या कार्यकर्त्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा गंभीर आरोपच आमदार अमोल मिटकरींनी केलाय। तसंच महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला सुरेश धसच जबाबदार राहतील असा इशारा मिटकरींनी दिलाय। धनंजय मुंडेंवरती अजित पवारांनी कारवाई करण्याची मागणी करणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी टीका केली आहे। धस यांना मुख्यमंत्र्यांनी आवर घालावा अशी मागणी चव्हाणांनी केली आहे। ठाणे जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलंय। सर्व जिल्हा प्रमुख नगरसेवकांचा शिंदेंच्या सेनेत पक्षप्रवेश करण्यात आलाय। पालघर, मुरबाड, नवी मुंबई आणि धुळ्यातील कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या गटात प्रवेश झालाय। भाजपचे माजी खासदार रमेश बिधुडी यांनी प्रियंका गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलंय। रस्त्यांबाबत उदाहरण देताना बिधुडी यांची जीभ घसरली आहे। विरोधकांनी केलेल्या टीकेनंतर अखेर भाजपचे माजी खासदार रमेश बिधुडी यांनी प्रियंका गांधींची माफी मागितली आहे। नवीन वर्षात नवी मुंबईकरांना सर्व नागरी सुविधा डिजिटल स्वरूपात मिळणार आहेत। नागरिकांना महापालिकेशी संबंधित सर्व कामं आता ऑनलाईन करता येणार आहेत। यासाठी ई ऑफिस प्रणाली ही प्रभावीपणे राबवण्याचा प्रयत्न सुरू आहे।
मराठी चित्रपटांना नाट्यगृहांमध्ये प्रदर्शित करण्याच्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शवली आहे। याबाबत विचार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत। मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये जागा मिळत नसल्यानं त्यांना नाट्यगृहांमध्ये जागा मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागानं केली होती। चंद्रपूर जिल्ह्यातील इरई परिसरात स्थलांतरित पक्ष्यांचं आगमन झालंय। साधारणपणे 350 प्रकारचे पक्षी दिसून येतात। स्थलांतरित पक्ष्यांचे 2 प्रकार आहेत। भारतातल्या भारतात स्थलांतर करणारे आणि परदेशातून भारतात हिवाळ्यात येणारे असे 2 प्रकार पक्ष्यांचे दिसतात। भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोनं मोठं यश मिळवलंय। PSLV C60च्या माध्यमातून अंतराळात पाठवलेल्या बियांना अंकुर फुटलेत। जवळजवळ 0 गुरुत्वाकर्षण असलेल्या वातावरणात बियांना अंकुर फुटल्यानं आता संशोधकांच्या आशा बळावल्यात। अवकाशात वनस्पतींची वाढ नेमकी कशा पद्धतीने होते हे या प्रयोगातून समजणार आहे। केन्यातील माकुएनी काउंटीमधील मुकुकू गावात 30 डिसेंबरला 500 किलो वजनाची धातूची रिंग कोसळली। प्राथमिक निष्कर्षानुसार ही रिंग प्रक्षेपण वाहनापासून वेगळी झाली असून ती पृथ्वीवर पडल्याचा प्राथमिक अंदाज आहे। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण आहे। चीनमधील कोरोना विषाणूच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारही आता अलर्ट मोडवरती आलंय। राज्य सरकारनं नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। तसंच राज्याच्या आरोग्य मंडळानं सर्व रुग्णालयांनाही पत्र पाठवलंय।